नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरात भरधाव चारचाकी वाहनाने घडलेल्या भीषण अपघातात एक महिलाचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 जून रोजी दुपारी 1च्या सुमारास एसटी स्टँड परिसरात हा अपघात घडला. भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने नंदा वसंत कोळी यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात फिर्यादी झाकीर हुसेन शेख आणि बसव्वा नरसिंग इंगळे या दोघी महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात संबंधित वाहनाने एसटी बसलाही धडक दिली, त्यामुळे बरेचसे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अंदाजे 25,000 रुपये नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी वाहन चालक क्षितिज भीमराव कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. असेच आणखी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.